बाकी घरची मंडळी गावी होती. लग्न झालं, पूजा पार पडली आणि दुसऱ्या दिवशी हे नवीन जोडपं शहरात आलं. आले त्या रात्रीत सामानाची आवरावर करून दमून हे दोघे झोपे गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तिने त्याच्यासाठी डबा केला. तिच्या मनात एक दुःख मात्र सलीत होतं. लग्न, पूजा, पाहुणे, कार्यक्रम यात झालेली दगदग, यामुळे एकमेकांना वेळ ते देऊ शकले नाही. ती किचन मध्ये जेवण बनवत असतानाच हा फ्रेश होऊन खाली आला. इकडच्या तिकडच्या गप्पा करत दोघांचाही चहा नाश्ता झाला. संध्याकाळी लवकर भेटू असं बोलून तो तिने केलेला डबा घेऊन त्याच्या ऑफिसला निघून गेला. त्याच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे ही थोडा वेळ बघत उभी राहिली. नंतर गालातल्या गालात हसली आणि तीही तिच्या कामाला निघून गेली. संध्याकाळी तिचं जेवण आणि बाकीची कामं आवरून ती त्याची वाट बघत होती. त्याला सरप्राईज द्यावं म्हणून ती खोलीत जाते आणि खोली सजवू लागते. खोलीतल्या पलंगावर छानशी स्वच्छ पांढरी चादर, त्यावर मोगरा आणि गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या टाकून छान हार्ट शेप मध्ये सजवलं. खिडक्यांना रंगीबेरंगी पडदे लावले. टेबलवर छानसा गुलाबाचा फ्लॉवर पॉट ठेवला. रूम फ्रेशनर मारून ती रूम सुगंधित केली. आरशात जाऊन स्वतःला पाहिलं. मी अशी कशी? आज आमची पहिली रात्र आणि मी ही अशी वेड्यासारखी? काहीच आवरलं नाहीये माझं. ती बाथरूम मध्ये गेली आणि आंघोळ करून बाहेर आली. तिचे ते खुललेले रूप ती आरशात पाहत असते. तिच्या गोऱ्यापान चेहऱ्यावर लाजून लाली चढली होती. त्या विचारातच ती स्वतःच आवरायला घेते. चेहऱ्यावर हलका मेकअप करून ओठांवर गुलाबी कलरची हलकी लिपस्टिक लावते. टपोऱ्या डोळ्यात ते काजळ खुलून दिसत होतं. केसांची हलकी वेणी घालून छोटीशी लावलेली क्लिप, त्यात मोहक आणि सुगंधी मोगऱ्याचा गजरा माळला आणि एक लाल कलरची नेटची साडी नेसून ती तयार झाली. तिच्या या केलेल्या शृंगारात ती अधिकच खुलून दिसत होती. ती त्याची वाट बघत हॉलमध्ये सोफ्यावर बसून त्याच्याच विरहात हरवून गेली. वेळ हळूहळू पुढे सरकत होता. आता तर रात्रीचे 11:30 वाजले होते. ती त्याची वाट बघून दमून सोफ्यावरच झोपी गेली. थोड्याच वेळात हलक्या पावलांनी तो आत आला. तिला असं सजलेलं पाहून त्याच्या काळजाचं पाणी पाणी झालं. त्याने हळूच त्याच्या बॅग मध्ये हात घालून गजरा बाहेर काढला आणि हळूच तिच्या जवळ गेला. आजच्या या मधुचंद्रासाठी, खास तिच्यासाठीच म्हणून तो गजरा त्याने आणलेला होता. तो हळूच गजरा तिच्या केसात माळत असतो आणि त्याच्या स्पर्शाने तिला जाग आली. दोघेही जेवायला जातात. एकमेकांना घास भरवत दोघेही जेवण करतात. ती बाकीचं आवरत असते आणि हा खोलीत येतो. खोली एकदम छान अशी सजवलेली. तो बेडवर तिची वाट बघत असतो. ती सावकाश मंद पावलांनी खोलीत आली. तो तिला बघताच उठून उभा राहिला आणि तिच्या जवळ जाऊन खोलीचे दार बंद केले. ती त्याच्यासमोर पाठमोरी उभी होती. तो तिला पाठमोरीस त्याच्या मिठीत ओढून घेतो. ती लाजून त्याची मिठी सोडून लांब गेली आणि खोलीतला मंद तेवत असणारा बल्ब तिने एका क्षणातच विझवला. अचानकच त्याला चक्कर येऊ लागली. त्याच्या खांद्यावर तीव्र अशी वेदना होत होती. कोणीतरी त्याच्या शरीरातील रक्त शोषून घेते हे त्याला जाणवत होतं. ती वेदना त्याला सहन होत नाही आणि तो तिला ढकलून त्याच्यापासून बाजूला करतो. तिला जोरात धक्का लागून तिचा हात त्या बंद असलेल्या बल्बच्या बटनवर गेला होता आणि मंद लाईट लागली होती. त्या थोड्याशा प्रकाशात तिचं ते रूप पाहून त्याच्या काळजात धडकेच भरली. तिचे ते बाहेर आलेले 2 मोठे सुळे दात, त्यांना लागलेलं त्याचं रक्त, विद्रूप अशी तिची अवस्था आणि तीही त्याच्याकडे बघून खुनशी हसत होती. तू तू जिवंत कशी काय? तू तर मेली होतीस. आम्हीच तर मारलं होतं तुला. मग तू परत कशी आलीस? त्याचं लक्ष त्याच्या खांद्याकडे गेलं. त्याच्या खांद्याला मोठी जखम झालेली होती. त्यातून रक्ताची धार लागलेली होती. ते बघून तो जास्तच घाबरला आणि समोर
ती त्याचा जीव घ्यायला आसुसलेली. तिने परत एकदा त्याच्यावर घाला घातला आणि त्याची किंकाळी त्या अंधारात विरून गेली. एक मदनपूर नावाचं छोटस गाव. त्या गावात एक सुंदर तरुणी राहत होती. ती म्हणजे राधा. राधा तिचं नाव होतं. एक सालस, गोड, अत्यंत देखणी, आई वडिलांची एकुलती एक, मनमिळाऊ आणि थोडी खट्याळी अशी ही राधा. राधे, ए राधे, अगं थांब ना, कशाला इतकी पळतेस? आपण जातो यात्रेत, मग थांब ना. राधाची मैत्रीण सीमा तिला थांबवत होती, पण राधाला कसलेही भान नव्हते. ती तिच्याच नादात समोर बघून पळत होती, कारण तिला लवकरात लवकर यात्रेत पोहोचायचं होतं. मागून सीमा हाक मारतच होती, पण हे ऐकेल तर खरं. धावत धावत दोघी यात्रेत पोहोचतात. मदनपूर गावाची यात्रा चालू होती आणि त्या यात्रेत तो म्हणजेच समीरही आला होता, त्याच्या मित्रांसोबत. हा समीर एक उद्धट मुलगा, कॉलेजमध्ये पोरींना सतवणारा, स्त्रीच्या देहासाठी नेहमीच भुकेला असणारा. समोर स्त्री दिसली की याची लाट टपकायला चालू झाली. राधा आणि समीर दोघेही आपल्या आपल्या नादात यात्रा एन्जॉय करत असतात. राधा म्हणते, ए सीमा, तो बघ पाळणा, आपण त्यात बसायच का? चल ना, बसूया. सीमा म्हणते, ए नको बाई, किती उंच आहे तो बघ, मला भीती वाटते. नको, मी नाही बसणार. ए काय ग, चल ना. राधा सीमाला ओढतच त्या पाळण्याजवळ घेऊन गेली. सीमा घाबरत असते, पण राधा तिला रिलॅक्स करते आणि दोघी तिकीट काढून पाळण्यात बसल्या. राधाला खूप छान वाटत असतं, पण सीमा घाबरत होती. जसा पाळणा फिरेल तसं राधाचे हसणे, खिदळणे चालू झाले. मोठमोठ्याने ती हसत होती. तिचे ते मोठ्याने हसणे समीरला ऐकू गेले. तिला बघताच तो घायाळ झाला. तो काही वेळासाठी तिला बघतच तिथे थांबतो. तिचं ते मोठ्याने हसणं, वाऱ्यासोबत तिच्या चेहऱ्यावरून मोकळे उडणारे तिचे केस, लाल ओठांमध्ये हसताना दिसणारे तिचे मोत्यासारखे दात, तिने घातलेल्या घागऱ्यातून नाजूक दिसणारी तिची गोरी कांती. तो तिला बघतच राहिला. आता कसंही करून ती त्याला हवी होती. त्याला तिचा उपभोग घ्यायचा होता. समीर इतका टक लावून कुणाकडे बघतोय हे बघायला त्याचा मित्र त्याच्या जवळ आला आणि तोही राधाला बघताच हरवून गेला. पण त्याने लगेचच स्वतःला सावरलं आणि समीरला हाक मारली. सागर म्हणाला, ए समीर, कुठे हरवलायस? समीर म्हणतो, सागर, ते बघ तिकडे, ते गावरान पाखरू. आजपर्यंत एवढ्या मुलींचा उपभोग घेतलाय, पण ही वेगळीच आहे. मला आता ही हवी आहे. सागर म्हणतो, समीर, त्या बिचारीला तरी सोड, किती निरागस दिसते रे ती. सागर समीरला ओढतच तिथून घेऊन जातो. राधा आणि सीमा पाळण्यातून खाली उतरल्या. राधाला आता पाणीपुरी खायची होती. त्या दोघी पाणीपुरीवाल्याकडे गेल्या. पाणीपुरीवाला त्यांना प्लेटमधून पाणीपुरी देतो. राधा ती खाण्यात मग्न होती आणि समीर, तो तिला लांबूनच एकसारखा बघत होता. पाणीपुरी खाताना तिच्या होणाऱ्या ओठांची हालचाल त्याला बेधुंद करत होती. तो कसं तरी स्वतःला आवर घालतो आणि दुसरीकडे त्याचे मन रंगवण्याचा प्रयत्न करतो. राधा आणि सीमाचं खाऊन झालेलं होतं. त्या दोघी बागेची खरेदी करायला जातात. जाताना राधाचं लक्ष नव्हतं आणि इकडे सागर पाठमोरा उभा राहिलेला असतो. राधा बोलता बोलता सागरला धडकते. राधा म्हणते, हो, दिसत नाही का तुम्हाला? मध्येच काय उभे राहिला? सागर तर क्षणभर तिच्यात हरवूनच गेला. तो फक्त तिलाच बघतोय हे राधाच्या लक्षात आलं. ती त्याला चुटकी वाजवून भानावर आणते. सागर म्हणतो, यात माझं काय चुकलंय? तुम्हीच मागून येऊन मला धडकला, मग कुणाला दिसायला हवं? आता मी माझे डोळे पाठीमागे तर नाही लावू शकत ना. सागरचं बोलणं ऐकून राधाला थोडं खजील झाल्यासारखं वाटलं होतं. ती त्याला काहीच न बोलता तिथून सीमाला घेऊन निघून गेली.
सागर मात्र गालातल्या गालात हसत तिच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघत होता. पण या सगळ्यापासून अलिप्त तो समीर, त्याने हे पाहिलेलं नव्हतं. सागर आणि राधा त्यांच्या विरुद्ध दिशेला निघून गेले. पण ते म्हणतात ना की दुनिया गोल आहे. थोड्याच वेळात ते दोघे परत समोरासमोर भेटले. पण यावेळी सागर सोबत समीर पण होता. राधा आणि सागर काही बोलत नाहीत, पण समीर तिला वासनेच्या नजरेने बघत होता. तिला थोडं ते खटकलं, पण काय करणार, अनोळखी होता तो. राधा आणि सागर एकमेकांच्या समोरून पुढे जात होते, पण दोघे एकमेकांना चोरून बघत असतात. दोघे एकमेकांना आवडले होते, पण अनोळखी होते. राधा आणि सागर एकमेकांच्या समोरून निघून जातात, पण जात असताना एकमेकांच्या नजरेत मात्र बघतात. राधा सागरशी नजर मिळताच पटकन नजर खाली झुकवते. सागर मात्र तिच्या झुकलेल्या नजरेत आणि लाजून लाल झालेल्या चेहऱ्याकडे बघत होता. राधा आणि सागर दोघांनाही हे माहिती नव्हतं की समीरही त्यांच्याकडेच बघतोय. समीरला मात्र यावेळी सागरचा राग आला होता, कारण राधा ही त्याची शिकार होती आणि सागर राधाकडे आणि राधाही सागरकडे बघत होती. हे त्याला सहन होत नव्हतं. पण समीर शांत होता. त्याला कोणतीही चूक करायची नव्हती. सीमा म्हणते, ए राधा, चल ना तिकडे, काहीतरी शॉपिंग करू. राधा म्हणते चल, आणि दोघेही एका स्टॉलवर गेल्या आणि सामान बघू लागल्या. राधा आणि सीमा आपापल्या पसंतीचे सामान बघू लागल्या. बांगड्या, कानातले, लिपस्टिक्स, नेलपेंट, घड्याळ, अजूनही बरंच काही होतं. कोणतं घेऊन आणि कोणतं नको असं झालं होतं त्यांना. इतक्यातच राधाची नजर एका अंगठीवर जाते. मधोमध लाल खडा, हार्ट शेप मध्ये बसवलेली आणि बाजूने सोनेरी कडा लावलेली. काचेच्या बॉक्स मध्ये ती नाजूक अशी अंगठी खूपच खुलून दिसत होती. राधा म्हणते, ए सीमा, अगं ती अंगठी बघ ना, किती सुंदर आहे. माझ्या हातात छान दिसेल ना? सीमा म्हणते, हो ग, खूपच छान आहे अंगठी, घे तू, छान दिसेल तुला. राधा विचारते, भैया ही अंगठी कितीची आहे? भैया म्हणतो, 300 की है मॅडम. राधा म्हणते, काय 300ला? काय जोक करताय का भैया? ही काय सोन्याची आहे का? एवढा भाव लावायला फिक्स किंमत सांगा की तिला देणार ते. भैया म्हणतो, ओ ताई, वो महंगा है, 300 से कम नहीं हो सकता, लेना है तो लो वरना छोड़ो. राधा म्हणते, राहू दे भैया, नको मला. सीमा, चल आपण दुसरीकडे बघूया. राधा आणि सीमा दुसरीकडे गेल्या. बराच वेळ त्या भैयाशी कशावरून तरी गोचत घालताना राधाला सागरने पाहिलं होतं. राधा आणि सीमा तिथून जाताच सागर त्या स्टॉलवर आला. बोलो सर, क्या चाहिए? सागरने थोडा वेळ त्या स्टॉलवर सामान पाहिल्यासारखं केलं आणि थोड्या वेळाने त्या भैयाला विचारलं, भैया, त्या मगाशी इथे 2 मुली होत्या ना, त्यातली एक भांडत का होती? अरे सर जी, उसको ये अंगठी चाहिए थी, इसकी कीमत 300 है, पर उसको कम दाम में चाहिए थी, पर आप तो जानते ही हो, सब कुछ महंगा हो गया है, इसलिए मैंने कम दाम में ना दी तो नाराज होकर चली गई. सागर म्हणतो, अच्छा, तर एक काम करा, ती अंगठी तुम्ही मला द्या, मी देतो तुम्हाला 300 रुपये. भैया म्हणतो, ठीक है सर जी, ले लीजिए. एक बात बताइएगा, वो ताई आपकी कौन है? सागर म्हणतो, भैया, वो मेरे दोस्त है. एवढं बोलून सागर तिथून निघून जातो. राधा आणि सीमा यात्रेत फिरून फिरून दमल्या होत्या. बऱ्यापैकी त्यांनी खरेदी पण केली होती. राधा म्हणते, सीमा, यात्रेत खूप मजा आली ना? राधा म्हणते, अगं, पण आता या सामानाच्या बॅग त्या कोण घेणार? राधा डोक्याला हात लावते. राधे, खरेदी आपण केलीये, मग बॅग दुसरा कोणी घेऊन जाणार आहे का? हो ग, ते पण आहेच. मग चला, उचला आता. दोघे सामानाच्या बॅग घेऊन घराकडे चालू लागतात.
दोघे आपापल्या गप्पांमध्ये रमल्या होत्या, पण कोणीतरी त्यांचा पाठलाग करत होतं याची त्या दोघींना जराही कल्पना नव्हती. त्या आपल्याच नादात हसत मस्करी करत निघाल्या. सीमा म्हणाली, खुश, पोहोचलो बाबा एकदाची घरी. राधे, इथून आता तू पुढे जा, मी जाते इकडे माझ्या घरी. ए, पण तुला भीती नाही वाटणार ना? माहिती आहे मला, तू भीत नाहीस. पण आता थोडा अंधार झालाय ना बाळ. मग काय झालं? आता तर कुठे 8 वाजलेत. आणि हे काय? थोड्याच अंतरावर तर माझं घर आहे. जाईन मी, नको काळजी करू तू. ओके, तू जा आता. बरं बाई, जाते. पण लवकर जा घरी आणि नीट सावकाश जा. उद्या भेटूच. एवढं बोलून सीमा तिच्या घरी जाण्यासाठी वळते आणि राधा पुढे निघून जाते. गाणी गुणगुणत ती आपल्याच नादात जात असते. इतक्यातच तिला कसलासा भास होतो, म्हणून ती थांबते. पाठीमागे वळून बघते तर काहीच नाही. मग ती तशीच पुढे निघून जाते.